मंतरचा पडसाद, तिरंगा हाती, न्यायासाठी लढा. सलगरे प्रतिनिधी धनराज कांबळे. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचे पडसाद आता राज्याच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सलगरे येथे सर्वपक्षीय नागरिक, युवक, विद्यार्थी आणि संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येत तिरंगा रॅली काढून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जोरदार एल्गार पुकारला. चलो एकजुटीने देशासाठी, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा संदेश देत निघालेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हातात राष्ट्रध्वज घेऊन नागरिकांनी गावातून शांततेत रॅली काढली. मात्र घोषणांमधून सरकार विरोधातील संताप स्पष्टपणे व्यक्त झाला. भारत माता की जय, वंदे मातरम या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्याचवेळी भाजप सरकार मुर्दाबाद, भाजप हटाव, सदाभाऊ खोत मुर्दाबाद अशा घोषणाही देत आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नावर आवाज उठवणाऱ्यांवर लाठीमार करणे ही लोकशाहीला न शोभणारी बाब आहे. न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना दडपणाऐवजी त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करणे ही सरकारची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकजुटीने उभे राहिले पाहिजे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. सलगरेतील तिरंगा रॅलीने केवळ दिल्लीतील घटनेचा निषेध नोंदवला नाही, तर विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा देत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला. या आंदोलनामुळे परिसरात विद्यार्थी प्रश्नांबाबत जनजागृती झाली असून सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना आणि जनतेचा वाढता रोष गांभीर्याने घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.